धनंजय मान येथेच राहतात का? रसगुल्ला. My name I am I am content creator. Request you all please subscribe, like and share our channel. Casada Kitchen and Travel. Love you guys. My name I थँक्यू. आणि वेलकम ड्रिंक आपल्याला आलेला आहे. शैलेश, हॅलो फ्रेंड्स, मी रोहन कासारी किचन अँड ट्रॅव्हल्समध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. तर मित्रांनो, सुट्टीचा दिवस आहे, सॅटर्डे संडे. तर फिरायला आलो आहे ऑफिस टीमसोबत, ऑफिस फ्रेंडसोबत. तर नागोठणे इथे आलेलो आहे. पेनपासून थोडं काही अंतरावरती आहे. आणि जर तुम्ही मुंबईमधून येत असाल तर तुम्हाला हार्डली 3 ते 4 तास लागतील मुंबईमधून इकडे यायला. आणि रस्ते अक्षरशः खूप छान बनवले आहेत, तुम्हाला व्हिडिओमध्ये मी दाखवलेच आहे. आणि जागा पण खूप ऑसम आहे. आम्ही 2 ते 3 वर्षापूर्वी इकडे आलेलो आणि याचा व्हिडिओसुद्धा मी टाकलेला होता. तर ह्या जागेचं नाव आहे कामत रिसॉर्ट नागोठणे. आणि आज सॅटर्डे आहे, सकाळचे 11 वाजलेत. आम्ही सकाळी 8 वाजता निघालो इकडे. आम्ही 10 जण टोटल, 2 गाडी घेऊन आलेलो आम्ही. तर रिसॉर्टमध्ये काय काय आहे नवीन, कशी मजा येणार, काय जेवण आहे, काय फूड आहे वगैरे, स्विमिंग पूल आहे, नॅचरल काय काय स्पॉट्स आहेत, ते आम्ही तुम्हाला सगळं दाखवणार आहे. तर कुठे जाऊ नका आणि आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. आणि आम्ही तुम्हाला असेच नवीन व्हिडिओ घेत येत राहू. आणि आमचा असाच प्रयत्न राहील की तुम्हाला नवीन ठिकाण दाखवू. आणि तुम्हीसुद्धा तिकडे जाल, तुमचे एक्सपिरियन्स आमच्यासोबत शेअर कराल. आणि तुम्हाला जर आमची ही जागा आम्ही तुम्हाला जी दाखवली आहे ती आवडली असेल तर प्लीज कमेंट करून सांगा. आणि असेच प्रेम करत राहा आमच्यावरती. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर आता आपण एंट्री करणार आहोत आपल्या जो रूम बुक केलेला आपण तिकडे. आणि मस्त ग्रीनरी असा परिसर आहे इकडे. जागोजागी ठिकठिकाणी अशी फुलांची झाडे अशी सगळे लावलेली आहे इकडे. तुम्हाला बघा बॅडमिंटन खेळायला कोर्टसुद्धा आहे. आणि आपण आता हळूहळू पुढे जातोय. तुम्ही ते कपलसुद्धा येऊ शकता, विथ फॅमिलीसुद्धा येऊ शकता. आणि फ्रेंड्स असेल तर फ्रेंड्ससुद्धा येऊ शकता. जागेचा काहीच तुम्हाला प्रॉब्लेम नाही आहे, कारण खूप लमसम जागा आहे. 2 माणसं पण येऊ शकता आणि 50 माणसंसुद्धा तुम्ही आरामात तिकडे येऊ शकता. कारण यांच्याकडे सिंगल्स रूमपासून डॉर्मेंटरीपासून सगळ्या इकडे तुम्हाला अवेलेबल होतील. तर सागर सुद्धा आमच्यासोबत लास्ट टाइम होता इकडे 2 वर्षापूर्वी कामतमध्ये. आणि खूप छान एक्सपिरियन्स होता लास्ट टाइमचा पण. आणि त्यामुळे आम्ही पुन्हा एकदा आलेलो आहोत. एन्जॉय. थँक्यू रोहन काढल्याबद्दल व्हिडिओ. गणपती बाप्पा. चला तर सुरुवात करूया आपण. मस्त थंडगार अशी हवा सुटलेली आहे इकडे. आणि वी आर एगरली वेटिंग फॉर रेन ओव्हर हिअर. पाऊस पाहिजे आम्हाला, कारण पावसात भिजण्यासाठीच आम्ही इकडे आलेलो आहे. आणि हवा बघा काय मस्त सुटले इकडे. धम्माल. हा फूड कोर्ट आहे इकडे, कॉमन फूड कोर्ट. सो आता 1-1.5 तासाने जेवणाची तयारी चालू होणार आहे. आणि आपले रूम बघा इकडे वरती आहेत. आता आपल्याला वरती जायचं आहे. आज माहिती नाही, गर्दी कमी आहे इकडे, पण होईल कदाचित नंतर हळूहळू. हा बघा गावच्या सारखंच कवळावरू घर आहे इकडे, खूप छान. आणि पावसामध्ये असं पाणी पडतं ना इकडून मस्त. आता आपला फर्स्ट फ्लोअर आलेला आहे इकडे. ओके, आपले इकडे 2 रूम्स आहेत. हा एक 226 आणि हा 228. पाऊस भरला इकडे. पाऊस खूप आहे, आता पडणारच आहे. आम्ही पडणार आहे. पाऊस पडेल तर तू पडशील. असंच सही. ही छोटी बॅल्कनी आहे का? आमची सामान बोलायची. मच्छर वगैरे आहे इकडे? मच्छर वगैरे आहे पण एवढं नाही ना. हा, अरे वा. हे बघा इकडे शेती कोण करतं की नाही? मी करूच शकतो आतापासून. ठीक आहे, आपल्याला आता 2 2-3 ठीक आहे.
चल वरती हवेली पे निळूफुळे आहे वरती बाही वाड्यावर या. आणि हा छोटासा वाडा इकडे. हा हा एक छोटासा वाडा इकडे. वा ऑसम. आणि आपण लाईट लावूया आता. हो लाईट. हे बघा लाईट बघा. अरे सम. आणि हा छोटासा रूम आहे इकडे. है ना लाईट चालू. तर शैलेश तुला कशी वाटली इकडे जागा? खूपच मस्त. आणि बेडरूम तुम्ही बघाल ना मस्त आहे. म्हणजे जसं काय निडी पुढे डेव्हलप वाड्यावर असं. आणि लाईट पण चालू झालेली. लाईट पण चालू झाली म्हणजे एकदम जबरदस्त. चला आता खाली जाऊया आपण. हा वरचा व्ह्यू आहे पूर्ण. हिचा टॉप व्ह्यू. आता आपण खाली जाऊया. आणि खूप मस्त स्टेअर्स केस आहे इकडे. AC 1, 2 आणि वरती एक AC 3. टीव्हीची पण इकडे बंदोबस्त केलेला आहे. ऑसम. आणि आपला वॉशरूम नीट अँड क्लीन आहे इकडे. तर आपलं चेकिंग वगैरे सगळं व्यवस्थित झालेलं आहे. आंघोळ बिंघोळ सगळं आम्ही फ्रेश झालेलो आहोत. आता जेवणाची तयारी मेन. तर आपल्या रूमवरनं आपण निघालो आहे. हे बघा आपले 2 रूम आहे इकडे आणि इकडे. आता आपण जेवायची तयारी. चला मग. आणि खूप गर्दी आहे इकडे तुम्ही पाहू शकता. आणि चला मग. आणि सुशीलने अशा प्रकारे पूर्ण बघा एक केलेली आहे. वाव मस्त. आणि जेवणाची जी खरी मजा आहे ना ती हाताने खायलाच येते. तुम्ही किती मोठे असाल करोडपती असाल पण मजा हाताने खायला येते ना. ह्याच्यावर कशावर तुम्हाला नाही होतं. हो ह्याच्यावर कशावर एक नंबर. रसगुल्ला जास्त निकालने गरजेचं आहे. सो आपल्यासोबत आता शैलेश ऐवले. कसं वाटलं तुला? खूपच मजा आली आणि खूप एंटरटेनमेंट झाला. आणि जेवण पण खूप सुंदर होतं. भात खूप छान होतं. आणखीन काय हवं आहे? बस मजा आली. बस आणखीन याच्यात पुढे काय नाही. बस मजा पाहिजे अजून काय नको. आणखीन ॲक्टिव्हिटी काही स्विमिंग पूलमध्ये जायचं आहे. त्या भिंतीवरून उड्या मारायच्या आहेत. तो फ्रेंड्स फायनली आपलं जेवण झालेलं आहे. खूप मस्त जेवण होतं. चिकन होतं, नॉनव्हेज होतं, फिशसुद्धा होती आणि आईस्क्रीमसुद्धा आहे. ओके. आणि खूप मजा आली जेवायला. जेवण ऑथेंटिक होतं, चांगलं होतं, वर्थ आहे. अजून खूप ॲक्टिव्हिटीज आहेत पुढे. तुम्हाला सगळं दाखवतो मी. तर व्हिडिओ अजून संपलेला नाही. पुढे जाऊ नका. शेवटपर्यंत पहा. थँक्यू. शैलेश काय आईस्क्रीम विच फ्लेवर आय डोंट नो. एक मला इथं आईस्क्रीम विच कोणतं आहे आणि दुसरं कोणतं आहे? हा ते स्ट्रॉबेरी ते. आणि आपण सगळीकडे आईस्क्रीम खातो आणि सागर भाऊचा अजून तर राईसच चालू आहे. अजून जेवण चालू आहे. जेवण खूप छान आहे. पूर्ण मजा घेत खायचं. हां आईस्क्रीम खूप चांगली आहे. एक नंबर. दुपारचे 3 वाजलेत आणि खूप मस्त जेवण झालं. खूप छान जेवण होतं. व्हेज होतं, नॉनव्हेज होतं, चिकन होतं, फिश होतं, सगळं होतं. आणि त्याच्यासोबत स्वीटसुद्धा होता, रसगुल्ला होता. आणि शैलेश सुद्धा माझ्यासोबत खूप जेवलाय. आणि शैलेश तुला कशी वाटली जागा ही? इट्स सुपर. आय विल जस्ट कमिंग नेक्स्ट टू कपल ऑफ डेज. चारडे कोचिंग क्लासेस. सो आय विल फुल यू ट्राइंग टू स्पीक इंग्लिश और मराठी? मराठीमध्ये बोल ना तू. मला खूपच आनंद झाला आणि मला खूपच या दुसऱ्यांदा आलो मी.
आणि खूपच एंटरटेनमेंट होतं आणि खूपच मजा आली आणि पुन्हा पुन्हा यावं असं हे ठिकाण आहे. सो एन्जॉय. आणि हा परत येईल असं मला वाटत नाही, पण बघूया. आला तर स्वतःचे व्हिडिओ स्वतः टाकेल तो. ठीक आहे, आता आपण जाणार आहोत पुढच्या डेस्टिनेशनकडे आणि दुपारचे 3 वाजले जसं सांगतो मला प्रमाणे. आता पुढे जाऊया आपण, चला. आणि मी आणि शरेश आता जाणार स्विमिंग पूलकडे आणि मस्तपैकी हिरवगार परिसर आहे इकडे. हे पहा, तुम्ही पाहू शकता, एक नंबर जागा आहे आणि लमसम जागा इकडे. तुम्ही कुठेही बोर होणार नाही. आणि शरीर चाललं पुढे आणि मी पण त्याच्या मागे मागे चाललेलो आहे इकडे. आणि आता आपण काही मिनिटांमध्ये आपण स्विमिंग पूलकडे पोहोचणार आहोत. हे बघा, आणि आलो आपण स्विमिंग पूलकडे. बघूया आता आपले पोरं इकडे कोण कोण आहेत ते. इथे एक छोटा स्विमिंग पूल आहे आणि इकडे एक मोठा स्विमिंग पूल आहे. My name I am Rohan, I am content creator. Request to all please subscribe, like and share our channel, Kasari Kitchen and Travel. Love you guys. My name I am Rohan, I am content creator. Request to all please subscribe, like and share our channel, Kasari Kitchen and Travel. Love you guys. अप्रतिम. आता तुम्हाला जर वाटलं असेल की मी डायरेक्टली ढगाचं व्हिडिओ शूट करतो, पण तसं नाही आहे. हे जे मी शूट करतो हे पाण्यातलं आहे. हे बघा, आणि अप्रतिम वरचं वातावरण बघा तुम्ही फक्त, कडक. तेव्हा त्या साईडला सूर्य आहे आणि सूर्याची प्रतिमा बघा तुम्ही पाण्यामध्ये. सुपर. जॅक, मला सोडून जाऊ नको. जाकच गेला खाली. जॅक खाली जा, तू जॅक खाली जा. जॅक मेरे को छोड़ के चल जा. तुम्ही दाखल पाणी गेले. हा जॅक, मला सोडून जाऊ नको. जॅक, तूचे खाली. आणि जॅक आणि रोज बघा एकमेकांना खाली कोण झाले. आणि जॅकनी इकडे जॅक लावलेला आहे आणि जॅक आणि रोज दोघं सुद्धा पाण्यात पडलेले आहेत आणि मजा करूया आपण. चला बाय 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 बाय, पाण्यात मजा करूया. हॅलो फ्रेंड्स, मी रोहन कासारे, कासारे किचन अँड ट्रॅव्हल्समध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण आलो आहोत एका अशा ठिकाणी. त्या ठिकाणाचं नाव आहे बघा कामत रेसिडेन्सी. आणि खूप मस्त रिसॉर्ट आहे. आम्ही याच्या आधी सुद्धा आलेलो होतो आणि आमची सेकंड टाइम आहे आणि खूप मस्त येणार आहे. कुठे जाऊ नका, आमच्या व्हिडिओ शॉर्ट तर पहा काय काय आहे तुम्हाला सगळ्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत. चला स्टे ट्यून विथ अस. बाय. सो संध्याकाळचे 5 वाजलेत. बाहेर मस्त पाऊस पडतोय, तुम्हाला आवाज येत असेल. आणि मी आता कॉफी बनवली इकडे. रेडीमेड होती, थोडं गरम पाणी केलं, त्याच्यामध्ये कॉफी पावडर, थोडीशी शुगर, ब्राऊन शुगर थोडं मिक्स केले आणि मस्त कडक कॉफी झालेली आहे. संध्याकाळचा मूड आहे आणि बाहेर पाऊससुद्धा आहे. आणि मी आता बाल्कनीमध्ये बसलो इकडे. बाल्कनी पाहू शकता, खूप मस्त इकडं निसर्गरम्य परिसर आहे. आता थोडीशी कॉफी पिऊया. चर्स. आणि व्हिडिओ अजून बाकी आहे, तुम्हाला दाखवणार काय होतं ते. स्टे ट्यून विथ अस. बाय. तर हा आपला सेकंड रूम आहे. हा पण 4 जणांची ऑक्युपन्सीवाला रूम आहे. 2 मास्टर बेड आहेत इकडे आणि मस्तपैकी इकडे बाल्कनी आहे, जो फ्रंट व्ह्यू आहे इकडचा गेटचा. आणि खूप असं निसर्गरम्य परिसर आहे. तुम्हाला दाखवतो मी इकडे ओपन करून. हे पहा, एक नंबर. किती हिरवगार दिसतं ना बाहेरचं वातावरण. सुपर. आणि आम्ही आता सध्या फर्स्ट फ्लोअरला आहोत. हे पहा, आणि इकडे एक छोटीशी बाल्कनी इकडे. इकडे अंदाजे 5-6 लोक आरामात बसून नाश्ता, चहा, पाणी करू शकतात. हे पहा, सुपर. तर अशा प्रकारे मी तुम्हाला जे कामतचे
नॉर्मल जे रूम्स आहेत त्याचं मी तुम्हाला पूर्ण वर्णन केलेलं आहे आणि तुम्हाला इन्फॉर्मेशनसुद्धा दिलेली आहे. आणि खूप चांगले रूम्स आहेत इकडे, लक्झरीसुद्धा आहेत, नॉर्मलसुद्धा आहेत. तर नक्कीच तुम्हाला रूम्स आवडले असतील इकडचे. आणि आम्हीसुद्धा सकाळपासून राहतो इकडे, तर रूम्स खूप मस्त आहेत, ऑक्युपन्सी खूप चांगली आहे, व्यवस्थित आहेत, बेडशीट खूप छान आहेत. संध्याकाळचे 5:30 वाजलेत. आता थोडंसं अर्धा तास लॅब करूया, त्याच्यानंतर बाहेर जाऊया. बाहेर थोडंसं माहिती नाही काय ॲक्टिव्हिटीज आहेत, थोडीशी कॉफी, नाश्ता, स्नॅक्स वगैरे आहे हॉटेलकडून, कामतकडून, तर ते आपण घेणार आहोत. त्याच्यानंतर फायनल नाईटच्या ॲक्टिव्हिटीज असतील काही, त्या नंतर आपलं डिनर असेल. डिनरनंतर मग थोडासा फंक्शन, DJ असेल, डान्स असेल, काय असेल ते असेल, ते करायचं आहे. आणि उद्या 12पर्यंत आपण चेकआउट करू. 10चा 11चा टायमिंग, 11चा आहे अप्रोक्सली, पण पॅकिंग विकिंग करत आपल्याला 12 वाजेल. तर खूप मजा आली ह्या हाफ डेमध्ये. अजून आपला पूर्ण दिवस बाकी आहे. चला तर थोडासा अर्धा तास झोपूया. गुड नाईट. तो संध्याकाळचे 6 वाजलेत. माझ्यासोबत सुशील आहे इकडे पाठीमागे. आता नाश्त्याची तयारी बघूया, नाश्त्यामध्ये काय काय ते. सो नाश्त्यामध्ये बटाटा भजी आणि भेल आहे इकडे. तुम्ही सुकी भेल आणि ओली भेल काही मागू शकता. हाय टी आहे. 6 वाजले संध्याकाळचे. तर जास्त हेवी नाश्ता नाही इकडे, नॉर्मल नाश्ता केला. त्यासाठी लोकांनी फक्त भजी ठेवलेली आहे, चहा कॉफी आणि भेल ठेवलेली आहे. तर आता आपण गरमागरम भजीचा आनंद घेऊया. पुढे जा. कसं वाटतंय आता? गारगार वाटतंय, छान छान वाटतंय. पण गार पण नाही वाटत. त्याचप्रमाणे लहान मुलांना खेळण्यासाठी इकडे सीसॉ सुद्धा आहे. आणि आकाश बघा, हे झोपाळे आहेत इकडे. आणि इकडे घसरगुंडी सुद्धा आहे. तर तुम्ही फॅमिलीसोबत जर प्लॅनिंग करत असाल, जागा ऑसम आहे, बेस्ट आहे. आणि जर आम्हाला कासारकी जन ट्रॅव्हल्सला या जागेला रेटिंग जर द्यायचं असेल तर मी 5 पैकी 4 रेटिंग देऊ शकतो. कारण जागा खूप छान आहे. फॅमिली येऊ शकता, फ्रेंड्स येऊ शकता. ऑफिसची जर पिकनिक असेल तर ती सुद्धा इकडे तुम्ही अरेंज करू शकता. सो फायनली आपला संध्याकाळचा नाश्ता झालेला आहे. खूप मस्त होता. भजी खाल्ली गरमागरम आणि चहा प्यालो. आता थोडा रूमवर जायचं, थोडं फ्रेश व्हायचं आणि नंतर आता इव्हिनिंगला बघूया काय करू शकतो आपण. आणि आपला रूम आहे 228, लक्की नंबर 228. आता आपण रूममध्ये एंट्री करूया, बघूया काय चालू आहे. हो हो हो, एंट्री केली. चला तर आम्ही तुम्हाला घर दाखवतो आमचं. हे बघा, रात्रीचे 10 वाजलेत. आता आपल्याला जेवायची तयारी आहे. तर जेवणामध्ये काय काय मेनू आहे ते मी तुम्हाला सगळं दाखवणार आहे. तर व्हिडिओ अजून संपलेला नाही आहे. तर बघूया, व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही कॉम्बिनेशन आहे आणि त्यासोबत स्वीटसुद्धा आहे. तर सगळं दाखवणार. चला मग.
खाली जा, जेवण भेटणार. जा खाली, जा जा खाली. अरे आता आपण एक सिक्रेट मिशन करणार आहोत. रूम नंबर 226 मध्ये जाणार आहोत. आपला सेकंड रूम आहे. बघूया काय चालू आहे आतमध्ये. ऍड्रेस गलत आहे. ऍड्रेस गलत आहे. जितू जेवला पोट भरून. सो गुड मॉर्निंग गाईज. सकाळचे 6 वाजलेत आणि उठले सगळे. आता आपली पण तयारी जाण्याची, निघण्याची आणि चेकआउट आहे 11 वाजता. चला आता रेडी होऊया. आता नाश्त्याची तयारी चालू आहे. बस इडली 2 दे. संपेल चटणी. बस. गुड मॉर्निंग. तुम्हाला दाखवतो गुड मॉर्निंग कोण कोण बोललं ते. गुड मॉर्निंग एवरीवन. योगेश भाऊ, जितू आहे आणि सुमंत आहे. सगळे माझ्याकडे असे बघतात आहे जसं का मी सगळं खाऊन टाकणार आहे. पोहे खूप छान आहे. अप्रतिम. नाश्त्याला खूप सारे आयटम आहे. आपण एक एक करून सगळं ट्राय करणार आहे. पैसे दिले सोडायचे नाही. पैसे दिले नाही अजून, देणार आहे पण ते सोडायचे नाही. आता आपण इडली ट्राय करूया. फक्त पैसे राहिले म्हणून सांग. तर आपला थर्ड आयटम आहे वॉटरमेलन ज्यूस. हां, आणि प्युअर ज्यूस आहे. याच्यामध्ये दुसरं काही आर्टिफिशियल वगैरे टाकलं नाही. साखर, मीठ, दूध वगैरे काही नाही. फक्त प्युअर वॉटरमेलन ज्यूस आहे. एक नंबर. आपला बऱ्यापैकी नाश्ता झालेला आहे इकडे. आता आपल्या वाटेत आलेला आहे हे क्या मजा आली. नाश्ता अप्रतिम. आणि हा परिसर आहे ना खूप मोठा आहे. आणि हा तुमचा लॉन आहे. इकडे गार्डन आहे. इकडे तुम्ही खेळू शकता. तुम्हाला जे स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी करायची असेल ते. इकडे सकाळी आर्चरी चालू होती या साईडला. आणि हे बघा इकडे वॉल क्लाइम्बिंग आहे. इकडे वरती तुम्हाला जायचं आहे. आणि हे एक आहे सुपरमॅन. आणि खूप मस्त वातावरण झालेलं आहे इकडे. पाऊस पडतोय रात्रभर आणि आता दव पण पडलेले आहे तिकडे. मस्त हिरवागार परिसर झालेला आहे. आणि फोटो काढण्यासाठी खूप चांगल्या चांगल्या जागा आहेत तिकडे. तुम्ही जर येत असाल, तुम्ही जर सेल्फी लवर असाल, फोटो लवर असाल तर प्लीज या इकडे. खूप सारे फोटो तुमचे मस्त मस्त निघतील. ओ माय गॉड. आणि इकडे एक हिडन प्लेस आहे. हे बघा सर्कलमध्ये आहे. इकडे छोटीशी पार्टी करू शकतो आपण. आणि वरून बघा सुपर लाइटिंग आणि शॉवर आहेत. म्हणजे रेन डान्स वगैरे करू शकता तुम्ही. सेटिंग अरेंजमेंट सुद्धा आहे इकडे. आणि एक्स्ट्रा तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही इकडे करू शकता. My name I am Rohan, I am content creator. Request you all please subscribe, like and share our channel, Casada Kitchen and Travel. Love you guys. आता फ्रेंड्स खूप साऱ्या जागा इकडे फिरलो मी आणि मस्त वाटलं. एकदम हिरवगार आहे आणि पाऊससुद्धा खूप छान पडलेला आहे. आणि ही जागा मी तुम्हाला 100% रेकमेंड करू शकतो. आणि जास्त कॉस्टिंग नाही याची. जो तुम्ही पाहाल आम्हाला जर भेटला आहे ते 2800 मध्ये पर पर्सन भेटलं आहे. त्याच्यामध्ये स्नॅक्स, हाय टी, लंच आणि डिनर हे सगळं इन्क्लुडेड होतं.
AC विथ AC भेटलेला आम्हाला, चांगले रूम्स होते आणि खूप चांगली इकडे अशी मेंटेनन्स आहे, सोयीसुविधा आहे, सगळे स्टाफ जे आहेत ते खूप फ्रेंडली आहेत. तर असं कुठे तुम्हाला डिसअपॉइंटिंग होणार नाही थोडंसं पण. तर थम्स अप. चला तर पुढे जाऊया. तर या साईडला पूर्ण जो रिसॉर्ट आहे याचा एक कॉमन वॉशरूम आहे. इकडे लेडीजसाठी आहे, इकडे या साईडला जेंट्ससाठी आहे. हे मिरर्स आहेत आणि खूप मस्त इकडे हा तुमचा मेन लॉन एरिया आणि वॉशरूम सुद्धा खूप मस्त आहे तिकडे या साईडला. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर संडेचा दिवस सकाळी गुड मॉर्निंग सगळ्यांना. आणि फ्रेश झालेलो आहे मस्तपैकी. आता नेक्स्ट ॲक्टिव्हिटी करणार आहोत. चला तर सुरुवात करूया. तर फ्रेंड्स पॅकिंग सगळी झालेली आता आमची. आता आम्ही पुढे जाणार आहोत. आधी तुम्हाला मी एक हा मगाशी जो रूम दाखवलेला आम्ही इथे राहिलेलो रात्री. ओ हो ऑसम. झाडावरती कसं छोटंसं ट्री हाऊस असतं त्या पद्धतीचं इकडे एक छोटंसं हाऊस आहे. मस्त कॉम्पॅक्ट आहे आणि 2 माणसं आरामात राहू शकतात इकडे. आणि AC सुद्धा आहे, मागे लाईट आहे आणि तुम्हाला इकडे विंडो पण दाखवतो मी. ओसम. हे बघा एक छोटीशी विंडो आहे. मग अशी आपण बाल्कनीत होतो ना, ती बाल्कनी ह्याला कनेक्टेड आहे इकडे. हा बस माइंड युअर हेड. आता आपण खाली जाऊया राईट. हो चला. My name I am Rohan, I am content creator. Request you all please subscribe, like and share our channel, Kasari Kitchen and Travel. Love you guys. I am content creator. Request to all please subscribe, like and share our channel, Kasari Kitchen and Travel. Love you guys. Love you guys. फायनली झिप लाईनिंग झाली माझी. खूप 2-3 वर्षांनी केली मी. जास्त हाईट नव्हती बघा, तेवढीच हाईट होती इथपर्यंत झिप लाईनिंगची. तर खूप मजा आली. सो फायनली फ्रेंड्स आपली पिकनिककडे एंड झालेली आहे. आता घरी जाण्याचा प्रवास चालू. गणपती बाप्पा मोरया. आणि हां, तुम्हाला जर आमचा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हां कमेंट करायला विसरू नका. आम्ही तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ घेत येत राहू. नवीन नवीन ठिकाणी नेऊ, तिकडे काय चांगलं भेटतं, चांगलं नाही भेटत, त्याची फॅसिलिटीज कशी आहे, हॉस्पिटॅलिटी कशी आहे, ते सगळं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू. आणि तुम्हाला जसं वाटतं की अशा नवीन ठिकाणी जर गेलं पाहिजे तर ते आम्हाला सजेस्ट करा. आम्ही नक्की जाऊ तिकडे. आणि चांगले गा, स्वस्थ राहा, मस्त जा, मस्त फिरा, आयुष्याचा आनंद घ्या. असं वाटलं नाही पाहिजे की कुठेतरी कमी पडतंय, हे नाही झालं, ते नाही झालं, असं करू नका. बिंदास फिरा, मजा करा. चला तर गुड नाईट. तो यूही चलता रहे सफर.
साथ दोस्तों के साथ. सो आपल्या 2 गाड्या इकडे आहेत आणि जाण्याची तयारी. मस्त वातावरण आहे पुढे. पाण्याची बॉटल सुद्धा घेतलेली आहे आम्ही इकडे. आणि चला मग आपला सफर सुरू. गुड बाय कामत. मस्त दुपारचे 11:30 वाजलेले आहे. दुपार पण बोलू शकत नाही, सकाळच बोलू शकतो. जाण्याची तयारी मस्तपैकी. आता आम्ही मध्ये हॉल्ट करून थोडंसं जेवणार आहोत. Tata, bye bye, Kamath Resort. It was fun. It was fun and we will fun next time soon.